हेलो गाइस, गुड मॉर्निंग। तो आज हम निकल चुके हैं सुबह 7 बजे। हमारा अपॉइंटमेंट है, यहाँ से 10 किलोमीटर्स दूर है। तो अभी जाते हैं मेट्रो स्टेशन पे और फिर जाएंगे अपॉइंटमेंट के लिए। तर मित्रांनो, आज खूप थंडी, सकाळ सकाळी जरा जास्तच थंडी वाजते इथं, पण हे खूपच लवकर उघडले तिथले दुकानं काही काही। इथे रस्त्याच्या कडेची पार्किंग फ्री असते असं इकडं, त्याच्यामुळे लोक रस्त्याच्या कडेलाच लावून ठेवतात गाड्या। हे पण दुकान उघडले, हे फार्मसिया, मेडिकलला फार्मसिया बोलतो इकडे। मित्रांनो, आपण स्टेशन पोहोचलेलो आहोत। तर तिकीट काढायची, तो काही जे इंटरसिटी ट्रेन आहे, तो आता आपल्याला 7 किलोमीटरसाठी यांनी घेतलेले आहेत 8.50 युरो, म्हणजे 850 रुपये। तर काय करणार, अपॉइंटमेंट आहे तर घ्यावंच लागेल तिकीट। तर काय आम्ही भेटलेलो आहे, आता बसलेलो आहे गाडीत इंटरसिटी। काय हां, कुठं? तो गाइस, ये बंदा हमारी मदत कर रहा है, मदत करतोय भाई। हाँ, आमची ॲड्रेसच नव्हता कळत, पण फायनली कळला। ग्रास्या। इकडचं नापोली नेपल्सपेक्षा हे जरा भारी वाटतंय भाई इकडे राहायला। मोठं बिल्डिंग पाहून वैताग येतो भाई मला।
वाव, किती भारी केलं. तेव्हापासून दूर आल्यावर इथं थोडा रस्ता खराब दिसला मला फक्त, बस बाकी सगळीकडे तर चांगलंच आहे. हे पेट्रोल पंप आहे, हां, मिटानो इनी कॅफे. पूर्ण पार्किंगसाठी बनवलेलं आहे हे. इथून गाडीवर नेऊ शकतो आपण. सायकलसाठी रोड केलेला आहे मी इथे पण केलेलं आहे. नापोलीपेक्षा हे भारी आहे. जरा बिल्डिंग्स कमी आहे इकडे, जरा बिल्डिंग कमी असल्यावर जरा बरं वाटतं भाई. नेपल्समध्ये पूर्ण बिल्डिंगच बिल्डिंग आहे बाहेर. मित्रांनो आहे बघा इथं संत्री मोसंबीची झाडं म्हणजे खूप सारे लागलेले आहेत. तोडता येतं का नाही काय माहीत नाही. तर काहीच आम्ही पोहोचलेलो आहे अपॉइंटमेंटच्या लोकेशनला, जे की स्टेशनपासून 4 किलोमीटर आम्हाला वॉक करावं लागलं. इथलं अपॉइंटमेंट भेटलं होतं. नेपल्सचं खूप लेट भेटत होता म्हणून इथलंच घेतलं आम्ही. कि इतना दूर आए भाई, और ये यहाँ पे जो कोडी के फिश कॅलेचं ते अपॉइंटमेंट होतं. इथं आलो पण त्यांनी काय बोलतं आहे की नाही होणार इथं. मग ते बोलतं आहे की नेपल्समध्येच बुक करा अपॉइंटमेंट आणि तिथंच करा. तर आता परत युनिव्हर्सिटीमध्ये एनरोलमेंटच करता नाही येणार. कोडी के फिश कॅलेचं जे पॅन कार्ड आहे त्याच्याशिवाय आपल्याला एनरोलमेंट नाही करता येत. बाकीच्या युनिव्हर्सिटीला करता येतं पण आमच्या पॅर्थेनॉकला ते पाहिजेच. मग आता काय फायदा नाही इथं थांबून. आता रिटर्न जावं लागेल. अरे यार, तो गाइस एक टिकट तो फ्री में मिल गई. इस परत आपण आलेलो आहे युनिव्हर्सिटीला. आता आजचं वातावरण एकदम भारी. ओ वाव, होतो पण युनिव्हर्सिटीचं इंटरनॅशनल ऑफिसच बंद आहे. अपॉइंटमेंट घेऊनच जावं लागेल तिथं. आता परत आपली अकॉमोडेशनची अपॉइंटमेंट आहे आज, तर तिकडं जायचं आहे. अजून टाईम आहे तर आपण आलेलो आहे पार्कमध्ये. ए बोल बोल रे बोल. अपॉइंटमेंटला इथं आपला अकोमोडेशनचा साइन हो गया है यहाँ पे. जो अकोमोडेशन का अभी हम शिफ्ट करेंगे पूरा सामान. और अभी तो फ़िलहाल तो हम जा रहे हैं यहाँ पे बीच देखने के लिए यहाँ का.
शिफ्टिंग करायची आहे आपल्याला. 2 किलोमीटर्स ओनली. वजह हम पहुंच गए हैं नए अकोमोडेशन पे. यहाँ से और ऊपर चढ़ाना है, ऊपर तक. दक्ष और देव के अकोमोडेशन पे. यहाँ पे 6 लोग रहते हैं और यहाँ पे ओनर रहता है इस रूम में, जो डंकी मार के आया है यहाँ पे. यहाँ भी एक रूम है. मतलब साफ सफाई वगैरह तो ठीक ही है यहाँ पे. ऐसा ही है. यहाँ से ऊपर सीढ़ी है और ऐसा कुछ दिखता है. जा रही हो मित्रांनो. आम्ही सामान शिफ्ट करून आता चाललेलो आहे काहीतरी खायला. लाइटिंग भारी असते का. हमारा हो चुका है शिफ्टिंग, तो अभी इस व्लॉग को यही पे एंड करते हैं. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.